डोंट कंपेयर मी विथ एनीवन बिकॉज हमारे जैसा कोई नहीं है। साडे अपने रूल साडे अपने असूल ਅਸੀਂ ਜਿੱਥੇ ਪੜੇ ਹਾਂ ਤਾਂ ਵੱਖਰੇ साडे अपने असूल। डोंट कंपेयर मी विथ एनीवन बिकॉज हमारे जैसा कोई नहीं है। साडे अपने रूल साडे अपने असूल ਅਸੀਂ जिथे पड़े ਹਾਂ ਤਾਂ ਵੱਖਰੇ। तुम्ही जर तो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टुटू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हाच व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी मटेरियल आहे ऑल मटेरियल ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो। तेथून जाऊन सुद्धा ते मटेरियल आहे ते तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथे पण फोटो आहे इथून सिलेक्ट करून घेतल्यानंतर ॲड वरती क्लिक करायचं। तर ॲड केल्यानंतर फोटो इथे आपल्याला आता काय करायचं आहे ते रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू एकदा हा जो फोटो इथून स्क्रीनवर इथून परफेक्ट सेट करायचा आहे। इथून हा फोटो परफेक्ट सेट केल्यानंतर इथे आपल्या पहिल्यांदा टेचे आल्यानंतर इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मावडी दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचे। तर थोडं स्क्रोल करू इथे ऑप्शन एक मिळून जाईल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता आपला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढे हा ज्या फोटोची लेंथ आहे ते न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत 12 पर्यंत। तर आपल्याला काय करायचं जिथून ह्या बीट चेंज होते 1 2 3 अशा बीट चेंज होत जातील 12 पर्यंत। तर जिथून चेंज होतात बीट आपल्या तिथून हा जो फोटो आहे तिथून स्प्लिट करायचा आहे। कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो 1 2 बीट कट करून तिथे आपल्याला बघायची पहिली बीट कुठे चेंज होते इथे आपली बीट चेंज होते अशा प्रकारे। तर सिम्पली इथे त्याल्यानंतर सिम्पली ते फोटोवरती क्लिक करायचं आणि इथे पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं इथे आपली बीट चेंज होत आहे। तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू इथे पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। ओके इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू इथे पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तुम्हाला शेवटपर्यंत कट करायचा। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। थोडे इथे स्क्रोल करायचे इथे ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। इथे सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू ही जी लेंथ आहे सॅच्युरेशनची संपूर्ण मायनस करायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हीच प्रोसेस तुम्हाला त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करायची पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करत शेवटच्या फोटोपर्यंत हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे ॲडजस्टमधला सॅच्युरेशनचा। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे थोडं स्क्रोल करायचं आहे इथे रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला मटेरियलमध्ये जे आहे ना ब्लॅक PNG दिले ते तुम्हाला ॲड करायचं अशा प्रकारे कुठे गेलो तर इथं आपण ॲड करूया अशा प्रकारे। हे जे PNG आहे ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हे जे पहिल्यांदा टेचे ते आल्यानंतर इथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला हे जे आपण PNG दिले ना इथून ॲड करायचं इमोजी PNG आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर स्क्रीनवर परफेक्ट सेट होऊन जाईल अशा प्रकारे। आता आपल्याला काय करायचं इथून स्प्लिट करायचं आहे पहिल्या फोटोला आणि हे PNG इथून असं ठेवायचे। त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करायचं ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं इथून मग फेड इनचा इफेक्ट सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे तिथेच आहे म्हणजे तिसरा फोटो जो आपण स्प्लिट केला तिथे यायचं हा हे जे PNG इथून स्प्लिट करायचं पुन्हा ह्याच्या पुढच्या फोटोला स्प्लिट करायचं अशा प्रकारे। म्हणजे इथून 5-6 बीट आहेत ना त्यांना करायचे म्हणजे डायलॉग दिलेत आपण त्यांना अशा करत न्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे हा जो दुसरा फोटो आहे त्याला आपल्याला डायलॉग ॲड करायचा आहे जो आपला असेल तो प्ले करून बघायचा आहे। हा डायलॉग आहे इथून ॲड करायचा आहे पुन्हा दुसऱ्या फोटोला दुसरा डायलॉग ॲड करायचा आहे जो असेल तो प्ले करून बघायचा आहे तुम्हाला। आणि ह्याच PNGला सर्वांना PNGला ॲनिमेशनमधला फेड इनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे जे पण PNG आहेत त्यांना। आणि जेथून आपले हे PNG संपल ना म्हणजे डायलॉग संपून जातील त्याच्यानंतर हे जे PNG आहे इमोजी PNG इथून असं ठेवायचं आहे आणि ह्याला सुद्धा तुम्हाला फेड इनचा इफेक्ट ॲड करायचा इनमधला हा जो आहे तो। तर मी काय करतो इथून PNG सर्व ॲड करून घेतो आणि फोटो सुद्धा बीटनुसार इथून ॲड करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत इथून ॲड करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर PNG सुद्धा इथून परफेक्ट ॲड करून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं हा जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर कंपोज ऑप्शन मध्ये यायचं
यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल चिप 1चा हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर ह्याचमधला आपल्या 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा 3चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि 4चा इफेक्ट. म्हणजे पहिले जे 4 फोटो आहे ना त्यांना आपल्याला सिम्पली याच इफेक्टमधला आपल्याला आहे ना 1 2 3 4 आहेत ते इथून सिलेक्ट करायच्यात. सिलेक्ट केल्यानंतर हा जो आपला 5 फोटो आहे तिथे यायचे. या फोटोला आपल्याला आहे ना स्पिन फॉलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या फॅन आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचे आणि या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचे. या फोटोला आपल्या कॉम्बोमधला प्लांडोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचा. त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा हा जो आपला शेवटचा फोटो राहील तिथे यायचा आणि इनमधला आपल्याला नाही ह्यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून हे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला आहे ना 10 सेकंदाची तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते तेच आहे आणि इथून इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा फीडबॅकवरती क्लिक करू येते तुम्हाला आहे ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिररचा जो इफेक्ट आहे तुम्ही जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ना जेवढा आपला हा 10 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.